तर मराठा आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी बांधव रस्त्यावर उतरतील, ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, बबनराव तायवाडे यांनी हा इशारा दिलाय। ओबीसी आंदोलनाला आशिष देशमुख यांनी मात्र पाठिंबा जाहीर केलाय। नागपुरातील साखळी उपोषणात आपण सहभागी होणार असल्याचं आशिष देशमुख यांनी म्हटलंय। तर ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी ही बेकायदेशीर आहे असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं सुद्धा म्हणणं आहे। आम्ही सरकारकडनं लिहून घेतलं, सरकारने आम्हाला आश्वस्त केलं की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, ओबीसीतनं आरक्षण देणार नाही आणि ज्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही। तो विषय तेव्हा बंद झाला होता, पुन्हा आता नव्याने ती मागणी आलेली आहे आणि म्हणून ही नव्याने मागणी आली असताना आणि एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज हा मुंबईकडे कूच करत असल्यामुळे आमच्या सामान्य ओबीसीच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण झाले। 350 जातींचा असलेला ओबीसी समाज, त्यांची असलेली मोठी राज्यातली लोकसंख्या, त्याच्यामध्ये जर मराठा समाजात 3-3.5-4 कोटी रुपये महाराष्ट्रातले ऍड झाले तर ते रिझर्वेशन डायल्यूट होईल, दोन्ही समाजाला त्याचा फायदा होणार नाही। ही जी वास्तविकता आहे ती समजून घेण्याची गरज मनोज जरांगे पाटलांना आहे। कोण झुंडीद्वारे तिथं येत आहे, बेकायदा मागणी करतंय, या बेकायदा मागणी करणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे, मुख्यमंत्री महोदयांनी नेहमी सांगितलंय, एकनाथराव शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलंय की आम्ही 10% एससीबीसीचं आरक्षण दिलंय। ओबीसीच्या कट ऑफपेक्षा एससीबीसीचा कट ऑफ कमी असताना ओबीसीमधून आरक्षण का पाहिजे? म्हणजे ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एककलमी आणि एकमेव कार्यक्रम आहे। राजे, कसं पाहता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे आपण? नाही, मनोज जरांगे पाटील जे आंदोलन करतात आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत, पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी आरक्षण पाहिजे आणि मराठा म्हणूनच आरक्षण पाहिजे। आम्हाला कुणाच्या मधलं आरक्षणच आहे, कुणाचा अधिकार मारून आम्हाला आरक्षण नको, ह्या आम्ही पहिलेपासून याच मतावर आम्ही आणि आज बी आम्ही त्याच मतावर कायम आहोत।